12-13 वर्षापूर्वी मी इथं आलो होतो. असंच भटकंती करता करता वरती सड्यावर डबा खात बसलो होतो. डबा खाऊन झाल्यानंतर जरा पुढं आलं तर लक्षात आलं की एक जांभळाचं झाड तर दिसतंय, फांद्या दिसतात, पण त्याचा बुंदा नाही, खोड नाही, काहीच कसं काय दिसत नाही. जरा पुढे येऊन बघितलं तर हे समोर जे दिसतंय हे झाड आहे. हे झाड दिसलं मला आणि तो खड्डा दिसला. खड्डा दिसल्यावर म्हणून अरे केवढा मोठा खड्डा आहे आणि त्या खड्ड्यातनं झाड आलंय. असं करत बघितलं तर एकदम काहीतरी वेगळं वाटलं. पुढं आलो तर ही 2 ओपनिंग दिसली. अरेच्या म्हणलं होते की इथं गुहा दिसते. तसंच पुढं आलो. पुढं आल्यानंतर समोरच्या तिथं बघितलं तर ते गुहेचा मोठा एंट्रन्स दिसला. मग त्या एंट्रन्समधनं इकडं आलो आणि इथं येऊन ह्या झाडापाशी थांबलो. एकदम मस्त वाटत होतो. वरनं सूर्यप्रकाश येत होता आणि ही जी आहे केमसे केव आहे हे त्यावेळेला माहीत नव्हतं. बऱ्याच जणांनी चौकशी केली तेव्हा इथं कळलं की खाली केमसे म्हणून धनगरवाडा आहे. तर ह्या केमसे धनगरवाड्यावरनं ही केमसे केव आहे. आता मी शोधली म्हणजे काही गुहा पहिल्यापासूनच होती. इकडची भाटे धनगरवाड्याची लोक जी यायची ती ह्याच वाटेनं दूध घेऊन कोयनेपर्यंत जातात आणि ती थांबायची, त्यांची जनावरं इथं थांबायची. पण एक दिवस आम्ही आलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ही एक वेगळ्या प्रकारची गुहा आहे. कारण का वरनं 3 ओपनिंग आहेत, समोर बघितलं तर समोरनं 2 ओपनिंग आहेत. अशी ही जी आहे ना ही केमसे केव आहे. ही निसर्ग निर्मित आहे, मानव निर्मित नाही आहे.